आता आम्ही आज आढावा घेत होतो 17 तारखेला पैसे द्यायचे 17 तारखेपर्यंत त्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू। आणि दादा म्हणाले ते खरं आहे, आमचे काही मित्र गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। तुमचे पैसे परत घेऊ शकणार नाही, कोणी आढावा घेऊ शकणार नाही। आता नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे। आता आम्ही आज आढावा घेत होतो 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत, पण त्यात असं लक्षात आलं 35 लाख फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही। आता 3 सिलेंडर देण्याची योजना आपण केली, एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना केली। एसटी मध्ये मोफत प्रवासाची योजना केल्याचा फायदा काय झाला माहितीये? आमच्या सगळ्या महिला एसटीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवास करायला लागल्या, आमची तोट्यात असलेली एसटी ही आता फायद्यात यायला लागली, कारण महिलांनी ठरवलं आणि एसटीला फायद्यामध्ये त्या ठिकाणी आणलं। ऍडव्हान्स मध्ये पैसे देऊन या योजनेची सुरुवात आम्ही करतोय। 17 तारखेपासून सगळ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोहोचणार आहेत।